श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना ही लवकरात लवकर पूर्ण होत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर आज 2 फेब्रुवारी आहे, वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुप्रतिपदा. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा अनेक सण उत्सव साजरे केले जातात आणि प्रत्येक सणाचं आपलं आपलं विशेष असं महत्त्व असतं. प्रत्येक तिथीचं वेगवेगळं असं महत्त्व असतं आणि जी गुरुप्रतिपदा आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते. तर बघा, ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार या पृथ्वी तलावरती होऊन गेले आहेत आणि प्रथमच जो अवतार झाला तर तो श्रीपाद श्रीवल्लभच्या दिव्य अवतारानंतरनं बघा दत्तगुरूंनी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार घेतला होता आणि यांचा हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा दत्तगुरूंचाच एक अवतार मानला जातो. दत्तगुरू म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. गुरुप्रतिपदा हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी श्री नृसिंह सरस्वती महाराजांची पूजा केली जाते. या दिवशी आपण बघा आपल्या घरामध्ये त्यांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची विधिवत पूजा करायची आहे किंवा आपल्या श्री स्वामी समर्थांची पूजा करायची आहे, त्यांना अभिषेक घालायचा आहे. प्रत्येक बघा गुरुवारी तर आपण स्वामींची सेवाही करत असतोच, पण या दिवशी तर आवर्जून आपल्याला आपल्या स्वामींची सेवा करायची आहे. तर ही गुरुप्रतिपदा सोमवारच्या दिवशी आल्यामुळं या सोमवारचं आणखीनच महत्त्व वाढलेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये राजयोग येण्यासाठी आपल्याला गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायचा आहे. यामुळं आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी संकट दूर होतील. आपल्या जीवनात राजयोग येईल. आपल्या आयुष्यामधील सर्व अडीअडचणी दूर होतील. आपल्या कुटुंबाची, घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये राजयोग येण्यासाठी गुरुचरित्रामधील हा एक अध्याय आपण नियमित वाचावा. हा अध्याय जर आपण नियमित वाचला तर आपल्या जीवनातील अडचणी, संकट, आजारपण नष्ट होईल आणि आपल्या जीवनात राजयोग हा आल्याशिवाय राहणार नाही. तर असा कोणता अध्याय आपण वाचायचा आहे, कधी वाचायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील किंवा इतर कोणत्याही अडचणी असोत, सर्व अडचणीतून मुक्त होण्यासाठी आपण जर हा गुरुचरित्रामधील एक अध्याय जर वाचला तर याच्यातून आपली नक्कीच सुटका होईल. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. घरात नवरा बायकोचं अजिबात पटत नाही, सारखी भांडणं होत असतील, घरात सततचे वादविवाद होत असतील, कटकटी होत असतील, घरात पैसा टिकत नाही, तुमचे गुपित शत्रू आहेत किंवा तुमचं कोणतंही काम पूर्ण होत नसेल, आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयशच मिळत असेल, व्यवसाय उद्योगधंदा व्यवस्थित किंवा नीट चालत नसेल, त्याच्यातून म्हणावा असा नफा आपल्याला प्राप्त होत नसेल, नोकरीमध्ये आपल्या मुलांना भरपूर अडचणी येत असतील किंवा त्यांच्या मनासारखी नोकरीही त्यांना मिळत नाही, पदवीधर मुलं आहेत तरी देखील त्यांना नोकरी मिळत नाही, मुलांच्या विवाहामध्ये काही अडचणी येत असतील, तर या सर्व अडचणींमधून आपली सुटका व्हावी, मुक्तता व्हावी, या सर्व अडचणींवरती किंवा संकटावरती आपल्याला मात करता यावी यासाठी आपण हा गुरुचरित्रामधील जो अध्याय आहे तर तो नियमित वाचायचा आहे. तर बघा, एक जी छोटीशी कथा आहे तर ती आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे. तर गुरुचरित्रामध्ये ही कथा दिलेली आहे, म्हणजेच हा अध्याय आहे आणि हा गुरुचरित्रामधील बघा 9वा अध्याय आहे. तर तो आपल्याला नियमित वाचायचा आहे. तर तो कधी वाचायचा आहे, किती पारायणं करायचे आहेत, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्या अगोदर आपण याची कथा पाहूयात. तर एक धोबी म्हणजेच परीट असतो.
आपल्याकडे जो कपडे धुतो तर त्याला आपण धोबी म्हणतो, तर तो धोबी असतो आणि तो कपडे धुण्यासाठी दररोज नदीवर जात असतो. आणि त्याच नदीवर आपले सद्गुरू म्हणजेच दत्तगुरू महाराज स्नान करण्यासाठी त्या नदीवरती येत असतात. तो धोबी रोज दत्तगुरूंना नमस्कार करत असे, वंदन करून त्याचे कपडे धुत असे, म्हणजे त्यांचे कपडे धुवायचा. दत्तगुरू सुद्धा त्याला आशीर्वाद देत असत आणि स्नान करून निघून जात असत. बरेच दिवस हे असंच चक्र चालू असतं. एके दिवशी नेहमीप्रमाणे धोबी या नदीवरती कपडे धुण्यासाठी येतो. त्या नदीवर आल्यानंतर बघा, दत्तगुरूसुद्धा नेहमीप्रमाणेच स्नान करण्यासाठी म्हणजेच अंघोळ करण्यासाठी त्या नदीवर आलेले असतात. अशा वेळी नेहमीप्रमाणे तो धोबी दत्तगुरूंना नमस्कार करतो. त्यावेळी दत्तगुरू म्हणतात, मी तुझ्यावरती अतिप्रसन्न झालो आहे आणि मी तुला आशीर्वाद देत आहे की तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतील, नष्ट होतील. तुझ्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. असा आशीर्वाद दत्तगुरू त्या धोब्याला देतात आणि नंतर तो धोबी खूप आनंदी होऊन घरी निघून जातो. तर बघा, यावेळी त्याची दत्तगुरू महाराजांवरची जी श्रद्धा आहे तर ती खूप वाढलेली असते. नंतरनं काही दिवसांनी नदीतून एक नाव जी असते तर ती जात असते. त्या नावेमध्ये एक राजा आणि त्याची राणी हे बसलेले असतात. त्या राजाने अनेक प्रकारचे दागिने, आभूषणे ही घातलेली असतात. राणीने सुद्धा खूप दागिने घातलेले असतात आणि हे सर्व पाहून त्या धोब्याच्या मनामध्ये सुद्धा इच्छा निर्माण होते की मी सुद्धा हे असेच नवीन कपडे, दागिने घालून जगू शकतो. यानंतर दत्तगुरू म्हणतात, तुला असं आयुष्य जगायचं आहे का? यावर तो धोबी म्हणतो, आता माझं आयुष्य थोडंच उरलेलं आहे, पण पुढच्या जन्मी म्हणजेच या जन्मामध्ये मला तुमच्याकडून काहीच नको. मी त्याच्या मनामध्ये जी इच्छा निर्माण झालेली असते तर ती इच्छा दत्तगुरू महाराजांना आपोआप समजलेली असते. आता माझं आयुष्य बघा, तो धोबी म्हणतो, माझं आयुष्य अगदी थोडंसंच राहिलेलं आहे, पण पुढच्या जन्मी असं आयुष्य मला भेटू द्या आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावरती असाच आणि कायम राहावा. जन्मोजन्मीसुद्धा मला तुमची अशीच भेट घडू द्या. आणि यानंतरनं पुढच्या जन्मी बघा, हा धोबी राजा म्हणून जन्माला येतो आणि त्याची भेट जी असते तर ती दत्तगुरूंबरोबर होते आणि त्याला आपला मागचा जन्म असतो जो धोब्याचा असतो, तर तो धोब्याचा जन्मसुद्धा आठवतो. तर असा हा गुरुचरित्रातील अध्याय आहे आणि हा गुरुचरित्रामधील 9वा अध्याय आहे. तर या 9व्या अध्यायाचं जर आपण रोज नित्यनेमानं वाचलं तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, संकटे हे दूर होतात. मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तर हा अध्याय तुम्ही वाचायला गुरुवारपासून सुरुवात केली तर अतिशय उत्तम राहील, किंवा मग इतर कोणत्याही दिवसापासून सुरुवात केली तरीही चालेल. दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही हा अध्याय वाचू शकता, किंवा आज गुरुप्रतिपदेच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा अध्याय वाचू शकता. गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या घरामध्ये असायलाच हवा. ग्रंथ हा घरात आणून फक्त ठेवायचा नसतो, तर वर्षातून 3 किंवा 7 पारायणं या ग्रंथाची आपल्याला करायची असतात. हा ग्रंथ जर आपण वाचला तर त्यामुळे आपल्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य नष्ट होईल आणि त्याचं निश्चित फळ जे आहे तर ते तुम्हाला सद्गुरूंच्याकडून नक्कीच प्राप्त होईल. आणि म्हणूनच अशा या गुरुप्रतिपदेच्या दिवशी तुम्ही हा गुरुचरित्रामधील जो 9वा अध्याय आहे तर तो आवर्जून वाचावा. यामुळे आपल्या जीवनात राजयोग येईल. जीवनातील सर्व अडचणी, संकट दूर होत जातील. आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होत जाईल.